दीड एकर शेतात पपई लागवडीतून 9 महिन्यात मिळाले लाखांचे उत्पन्न. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. बहुतांशी लोकांचा व्यवसाय शेती हा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक म्हणजेच कांदा व द्राक्ष. त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील शेतकऱ्याने 1.5 एकर शेतात पपईची लागवड केली. या 9 महिन्यात खर्च वजा जाता त्यांनी 4 लाख रुपये नफा मिळवला. चांदोड तालुक्यातील वडनेर भैरव येथील दिलीप पाटोळे यांनी 1.5 एकर शेतामध्ये N15 या जातीची पपईची लागवड केली होती. ही लागवड करून 8 ते 9 महिने झाले असून आत्तापर्यंत 35 टन माल हा 10 रुपयापासून ते 35 रुपये किलो या भावाने विकला गेला असल्याची माहिती त्यांनी दिली. तर उत्पादन खर्च 1.25 लाख रुपये वजा जाता निव्वळ नफा 4 लाख रुपये झाला. तसेच एकदा पपईची लागवड केली की कमीत कमी 2 ते 2.5 वर्षे आपल्याला फळे मिळतात आणि लागोपाठ आपले उत्पन्न चालू राहते. यामध्ये 1 किलोपासून ते 4 किलोपर्यंत सरासरी एका पपईचे नगाचे वजन निघते. पपई या फळाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आजपर्यंत लागवडीपासून 1.25 लाख रुपये खर्च आला असून मात्र 4 ते 4.5 लाख रुपये उत्पन्न मिळाले असे शेतकरी दिलीप पाटोळे, अक्षय पाटोळे, संगीता पाटोळे, प्रेम पाटोळे, मंगेश पाटोळे यांनी सांगितले. कांदानगरी न्यूज, वडनेर भैरव. पपईचं लावलंय. काही नाही, चांगलं आहे. पपईचं पीक आहे. आज मुख्यतः द्राक्ष शेती बघितली जाते. पण द्राक्ष शेती ही असं पीक आहे की वार्षिक उत्पन्न निघतं. त्यात गारपीट झाली, पाऊस झाली, पूर्ण नुकसान झालं तर लागलेलं भांडवलसुद्धा म्हणजे वसूल होत नाही त्यामध्ये. त्याच्यामुळं हे एक अजून दुसरं पीक आहे की याच्यात तुमचं भांडवल तरी निघत चालतं आणि तुमचे द्राक्ष शेतीचे पैसे तुम्हाला मिळतात. पूर्ण प्रॉफिटमध्ये निघून जातं असं. त्याच्यामुळे फक्त द्राक्ष शेतीवर अवलंबून न राहता वेगळी अजून भरपूर फळांची शेती करू शकताय. पहिला एक प्लॉट चालू आहे माझा. त्याच्यानंतर मी परत दुसरा 1 ऑगस्टला परत एक प्लॉट लावला. पहिला 1 ऑगस्ट 24ला लावलेला आहे प्लॉट. दुसरा प्लॉट 1 ऑगस्ट 25ला लावलेला आहे.